इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। सोलापूर शहरामधल्या बस स्थानकांची अवस्था पाहता युवकांच्या नोकरीचा विषय, युवकांना रोजगाराची अवस्था पाहता कंपनी आणि IT पार्कची आवश्यकता सोलापूरला आहे। सर्वसामान्य गरीब लोक हे रोज विमानाने प्रवास करतील का? विकासाची गरज या सोलापूरला आहे। याच पद्धतीने सोलापूरमधल्या बस स्थानकाची आणि लालपरीची अवस्था पाहता अतिशय खिळखिळीची झाली आहे। बसमधून प्रवास करताना नागरिकांचे हाल होत आहेत। नागरिकांच्या विकासासाठी मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष द्यावे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याकरता सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे हे सोलापूरमधल्या बसची पूजा करून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे आणि नागरिकांचे ज्वलंत प्रश्न मांडले आहेत। सोलापूरमध्ये आज रोजी माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ हे सोलापूरमध्ये आज आलेले आहेत विमानसेवेच्या उद्घाटनासाठी। तर त्याच पद्धतीने आपण आला आहे तर सोलापूरमधल्या रोजगारांचा विषय आहे, इथल्या मुलांना युवकांचा विषय आहे। तर ह्याकडे आपण लक्ष द्यावं जेणेकरून सोलापूरमधले जे बसस्थानक आहेत ते अतिशय खिळखिळीचे झालेले आहेत। कारण लाडकी बहिणीला आपण लाडकी बहीण म्हणली जाते, पण त्या लाडक्या बहिणीसाठी अर्ध तिकीट जे केलेलं आहे तर इतर त्यांना प्रवास करत असताना किती अडचणी निर्माण होतात याचाही आपण विचार करावा। आणि हे विमानसेवा जी चालू झालेली आहे ती विमानसेवा फक्त हे मोठे लोक, उद्योगपती आणि मोठे मोठे व्यापारी हे प्रवास करतात, पण सामान्य नागरिक, सामान्य महिला हे विमानातून प्रवास करतील का याचाही विचार करावा। आणि जेणेकरून सोलापूर शहरामध्ये मुलांच्या, युवकांचा विषय आहे, बेरोजगाराचा विषय आहे आणि शिक्षणाचा विषय आहे, याकडे जास्त लक्ष मुख्यमंत्री महोदयांनी द्यावं। आणि त्याच पद्धतीने महापालिकेचे अधिकारी, जे ठेकेदार जे आहेत, नगर अभियंताचे, PHचे हे अधिकारी लोक दलित वस्ती निधीनुसार कोट्यावधी रुपयाचा भ्रष्ट कारभार करत आहेत। आपण सोलापूर स्मार्ट सिटी पाहू बघतोय, पण सोलापूर स्मार्ट सिटी झाली आहे का? कारण मुलांच्या आज प्रवास करत असताना या ठिकाणी रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हे कळत नाही। ड्रेनेजचे मोठे समस्या आहेत सोलापूरमधल्या, बरेच प्रश्न या ठिकाणी आहेत। जे भ्रष्ट करणारे जे कारभारी अधिकारी जे आहेत त्यांचे मोठे मोठे फार्म हाऊस आहेत, त्यांच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत, त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या 4 व्हीलर आहेत, तर त्यांना पेमेंट असेल 30-40 तर एवढ्या मोठे मोठे वस्तू त्यांच्याकडे येतात कुठं, याचाही विचार मुख्यमंत्री साहेब महोदयांनी करावा। आणि आजची सोलापूरची जर परिस्थिती बघितली तर आपण हे रस्ते बघू शकता कशी परिस्थिती झालेली आहे। तर त्याच पद्धतीने ह्या सगळ्या ज्वलंत उदाहरणांच्या विषयावर मुख्यमंत्री महोदयांनी विचार करावा आणि सोलापूरच्या नागरिकांसाठी सोलापूरचं बसस्थानक आहे ते विमान उड्डाणपूल कसं आहे त्याच पद्धतीने सोलापूरचं बसस्थानक सुशोभीकरण करून तेवढ्याच ताकदीने सोलापूरमध्ये नागरिकांच्या भविष्यासाठी विचार करून त्यांचा विकास करावा अशी मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो।